बघा मित्रांनो, काल जो आपण रिप्लेसमेंटचा प्रश्न बघितला होता त्याची सुरुवात शुद्ध घटकाने झाली होती, परंतु आज जो आपण प्रश्न बघणार आहोत त्याची सुरुवात मिश्रणाने झालेली आहे आणि तो प्रश्न आपण कसा सोडवू शकतो ते बघूया. तर बघा प्रश्नामध्ये काय म्हटले आहे, एका भांड्यात एकूण आकारमानाच्या 5 भाग दूध आणि 2 भाग पाणी आहे. त्या भांड्यातून 15 लिटर मिश्रण काढून तेवढ्याच आकारमानाचे पाणी ओतले असता परिणामी मिश्रणात 2 भाग दूध आणि 5 भाग पाणी झाल्यास भांड्याचे एकूण आकारमान किती? तर बघा प्रश्नाची सुरुवात मिश्रणाने झालेली आहे, म्हणजे काय, त्या मिश्रणात 5 भाग दूध आणि 2 भाग पाणी आहे. तर ते आपण लिहून घेऊ. मिल्क आणि वॉटर यांचे गुणोत्तर किती दिले आहे? 5:2. नंतर त्यांनी काय म्हटले, त्या भागातून 15 लिटर मिश्रण काढून तेवढ्याच आकारमानाचे पाणी ओतले. फक्त पाणी म्हणजे याची व्हॅल्यू किती घ्यायची? 1. तर 1 का घेतले आपण? कारण कोणतेही प्युअर घटक टाकताना आपण 100% टाकत असतो. 100% म्हणजेच काय? 100/100 याचा अर्थ 1. म्हणून आपण वॉटरचे गुणोत्तर किती घेतले? 1. नंतर या दोघांचं मिश्रण केल्यानंतर किती तयार होते म्हणते गुणोत्तर? 2 भाग दूध आणि 5 भाग पाणी. म्हणजे मिल्क आणि वॉटरचं गुणोत्तर 2 भाग दूध आणि 5 भाग पाणी. तर बघा, काल जो प्रश्न आपण घेतला होता तो शुद्ध घटकावर आधारित होता आणि आज जो प्रश्न आपण घेतला मिश्रणावर आधारित आहे. मी काल सांगितलं होतं, उदाहरणाची सुरुवात ज्या घटकाने सुरू होते त्यावर लक्ष देऊन आपण उदाहरण सोडवायचं आहे. आता बघा, उदाहरण हे मिश्रणाने सुरुवात झाली आहे, म्हणून आपण जो बाहेरून घटक मिळालेला आहे त्याच्यावर लक्ष देऊन उदाहरण सोडू. तर बघा, बाहेरून आलेला घटक कोणता आहे? पाणी. म्हणून या मिश्रणात पाण्याचे आकारमान किती आहे? 2. एकूण किती मिश्रणापैकी? 5 आणि 2 7 मिश्रण. यामध्ये पाण्याचे आकारमान किती आहे? 5. एकूण किती पैकी? 7 पैकी. आणि इथे फक्त किती आहे? 1. छेदात काहीच नसते म्हणजे 1 असते. आता बघा, हे गुणोत्तर अपूर्णांकात आहे आणि हे सुद्धा अपूर्णांकात आहे. याला आपल्याला पूर्णांकात रूपांतर करायचे. तर ते कसे करायचे? या 7चा आणि या 7चा आणि छेदात 1 असल्यामुळे यांचा आपण लसाव घेऊ आणि त्याला आपण गुणून घेऊ. म्हणजे लसाव किती होईल? 7, 7 आणि 7. एक नवीन व्हॅल्यू तयार होते. बघा, हा 7 कटतो, हा 7 कटतो, हा 7 कटतो आणि हा 7 कटतो. तर काय तयार होईल? 2, 7 1 7 आणि 5. यांची वजाबाकी इकडे 3 भाग, यांची वजाबाकी इकडे 2 भाग. या साईडचं काय होते आपलं? मिल्क आणि वॉटर होतं आणि इकडे फक्त काय? वॉटर ॲड केलं होतं. तर बघा, वॉटर किती ॲड केलं होतं? 15 लिटर मिश्रण काढून तेवढंच वॉटर ॲड केलं. म्हणजेच 3 भाग म्हणजे 15 लिटर पाणी. याची किती पट झाली ही? 3 5 15 म्हणजे 5 पट. तर 2 भाग म्हणजे किती? इथे आपण तिरका गुणाकार करू शकलो असतो, परंतु आपण डायरेक्ट पटीच्या याने उदाहरण सोडवत आहोत. 3 भाग म्हणजे 15 लिटर, तर 2 भाग म्हणजे किती? 3 ची 5 पट आहे, तर 2 ची सुद्धा 5 पट. किती होईल? 10 लिटर. म्हणजे एकूण आकारमान किती होईल? 10 आणि 15 मिळून 25 लिटर. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 3.